थंडी कधीपर्यंत आणि कधी आभाळ येणार आहे, कधी टरबूज लावात, कधी ऊस उगवणार आहे आमचा. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीन एक सांगू इच्छितो, आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की 2026ला दुष्काळ पडणार आहे का, त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे. पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे. आज आहे 28 डिसेंबर 2025. आणखीन जवळपास 3 जानेवारीपर्यंत, म्हणजे 3 जानेवारी 2026 नवीन वर्षामध्ये 3 जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे. 4 जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस काय येणार नाही, मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात, ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे, ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र आणखी शेतकऱ्याचे फोन आले की 2026ला दुष्काळ पडणार आहे का. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2026 मध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे, तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. तर सरासरी तितकाच पडणार आहे. यंदा काय झालं, यावर्षी 2025ला मात्र 1300 मिलीमीटर पाऊस पडला. आणखीन एक उदाहरण सांगतो, सोलापूर जिल्हा आहे. दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये 350 ते 450 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यावर्षी 800-900 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा 25ला पडला ना, तितका 26ला पडणार नाही, फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा. म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही, मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिकं जोरात येणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा. पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे, यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे. आणि हे पाहू शकता, आपला 48 दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन पाईपनं पाणी दिलं, आणखीन देखील पाणी चालू आहे. कसा प्लॉट आहे, असं पीक यावं लागतं. म्हणजे जे निसर्गाच्या भरोशावर ना, त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे, तर तो खरा शेतकरी असो. द्राक्ष पट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले, पाऊस येणार आहे का. द्राक्ष पट्ट्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी, पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, म्हणजे मंगसुरी, कर्नाटक, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त देशामध्ये सांगायचं झालं तर मला जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू, केरळ त्या पट्ट्यात, मला तामिळनाडू राज्यात आणि केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मध्य प्रदेशकडे देखील बेतूलच्या पलकडं, तिकडच्या बेतूलच्या पलकडं मध्य प्रदेशकडं तिकडे पाऊस पडणार आहे. मध्य प्रदेश, बेतूल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल. त्याच्यामुळे काय होणार आहे, अमरावती, मोर्शी तालुक्यात जास्त, पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडे तिकडे जरा जास्त आभाळ येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.